नियमामध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून यादीतून नाव काढून घ्यावी असं काल छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं। तर लाडकी बहीण योजनेमध्ये कुणाचाही लाभ बंद केला नसून आलेल्या तक्रारींची चौकशी सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। एक अपील केलं पाहिजे लोकांना, जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे। नाही, भुजबळ साहेबांची स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म हे ऑनलाईन भरलेले आहेत। आता काही ठिकाणी तक्रारी आल्यात, म्हणजे काही लोकांनी तक्रारी केल्या की बाबा जी सदन आहेत, ज्यांचा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, ज्यांच्या घरात किंवा काही दुहेरी लाभ घेतलाय एकाच व्यक्तीने, अशा काही थोड्या तक्रारी आल्यात। त्याच्या बाबतीत सुद्धा फक्त चौकशी चालू आहे, व्हेरिफिकेशन चालू आहे। कुठेही कुणाचे काय म्हणतो त्याला आपण लाभ बंद केलेला नाही। केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजितदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले। केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत।